नारायणराव म्हणजेच बाळ सावरकर. राधाबाई व दामोदरपंत यांच्या अपत्यांपैकी तिसरा मुलगा म्हणजे नारायण. सगळ्यात मोठा तो गणेश म्हणजेच बाबाराव, विनायक म्हणजे तात्याराव व नारायण म्हणजेच बाळ आणि बहीण मैनाबाई. प्लेगच्या साथीत सगळ्या लहानग्यांना सोडून आई लवकरच देवाघरी गेली. वडिलांनी आईच्या मायाने सर्वांचं केलं. अगदी सर्वांना स्वयंपाक करणे, कपडे धुणे, पूजा अर्चा एवढंच नव्हे तर संस्कृतचा अभ्यास मुलांकडून करून घेतला. सगळं जवळपास ठीकठाक चालू होतं. लवकरच बाबारावांचं लग्न पण झालं. घरी आलेली सून ही सर्वांची आवडती येसूवहिनी ठरली. जेमतेम 11 वर्षाची पोर, पण सगळ्या कुटुंबाची जबाबदारी तिने उत्तमरित्या पार पाडली. 1898 साली आलेल्या प्लेगच्या साथीत सगळ्यादूर हाहाकार माजला होता. बाळला पण प्लेगने गाठला होता, पण येसूवहिनी आणि तात्यांच्या अथक परिश्रमाने तो त्यातून वाचला. लवकरच दामोदरपंत पण सर्वांना सोडून गेले. मग काय, बाबाराव सर्वांचे बाबा झाले. त्यांचं आणि येसूबाईंचं दोन्ही भावांच्या जीवनात किंवा सावरकर कुटुंबामध्ये खूपच मोठं योगदान आहे. बाबारावांनी स्वतःचं शिक्षण थांबवलं, पण तात्याला बॅरिस्टर आणि बाळला डॉक्टर बनवायचं स्वप्न पूर्ण केलं. आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. धीरांच्या शिक्षणासाठी येसूवहिनीला आपला एकूण एक दागिना विकावा लागला, पण हौसमौस करायचा तर प्रश्नच उद्भवत नव्हता. पुढे तात्यारावांचं लग्न झाले. ते विलायतीला बॅरिस्टर व्हायला गेले. क्रांतीचे वारे तर वाहतच होते. हिंदू महासभा, अभिनव भारत याची कामाची गती पण वाढली होती. बाबाराव त्याकडे लक्ष देऊन होते. इंग्लंडला असल्यावरही तात्यांना तिथली इत्थंभूत माहिती होती. सशस्त्र क्रांतीशिवाय स्वातंत्र्य मिळणे शक्य नाही. तेव्हा शस्त्रांची जमवाजमव, इंग्लंडहून पाठवलेली बॉम्ब बनवायची कागदपत्रे बाबारावांकडे सापडली आणि देशद्रोही असा ठप्पा मारून त्यांची रवानगी अंदमानला करण्यात आली. एक मोठा आधार तुटल्याचा झाला होता. जेमतेम वर्षातच तात्यांना पण 2 जन्मठेपेची शिक्षासाठी रवानगी करण्यात आली, तीसुद्धा अंदमानला काळ्या पाण्याची सर्वात जीवघेणी शिक्षा भोगण्यासाठी. म्हणजे खरंच कधीकधी वाटतं दैव किती निष्ठुर असावं, देव कसा असावा. कोणीतरी आपलं सर्वस्व ओतून चांगलं काम करतोय आणि त्यालाच तू इतक्या भयानक शिक्षा भोगायला पाठवलं. ते काय चोर दरोडेखोर होते किंवा समाजविघातक होते? देशप्रेम, राष्ट्रासाठी समर्पण, मातेच्या मुक्ततेसाठी स्वप्न पाहणं हा काय गुन्हा झाला? पण सावरकर कुटुंबियांच्या नशिबात मात्र अरण्यकच होते. नारायणरावांचं शिक्षण चालू होतं. आता दोन्ही भाऊ सातासमुद्रापलीकडे, मोठ्या दोन्ही भावजया, घर सांभाळणं, शिवाय हिंदू महासभेचं काम पुढे चालू ठेवणंही तेवढंच महत्त्वाचं होतं. श्रद्धानंद या सावरकरवादी साप्ताहिकाचं त्यांनी प्रकाशन केलं. स्वामी श्रद्धानंदांचा अब्दुल रशीद यानं खून केला होता. खरी परिस्थिती जनतेसमोर येणं गरजेचं होतं. श्रद्धानंद या साप्ताहिकात लेख प्रकाशित करून ते स्वातंत्र्य ज्योत तेवत ठेवायचं काम बाळराव सतत करत राहिले. टिळक आणि डॉक्टर एनी बेझंट यांनी सुरू केलेला होमरूल चळवळ जोर धरत होती. कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया याप्रमाणेच आम्हाला पण डॉमिनन्स स्टेटस मिळावं, अधिकार मिळावा म्हणून सर्वत्र विचार चालू होते. तिचं नाव स्वराज्य सभा करण्यात आलं. नारायणरावांप्रमाणे सक्रिय राहून त्यांचा सहभाग होताच. राजकीय चळवळीत भाग घेतल्याचं निमित्त साधून त्यांनाही तुरुंगवास भोगावाच लागला. त्र्यंबकेश्वराच्या केळकरांची भाची, जणू त्यांची मुलगीच, हिनं प्रस्ताव पाठवून नारायणरावांशी विवाह केला. शांताबाई पण येसूवहिनी आणि माईंच्या तालमीत सर्व कामांमध्ये तरबेज झाल्या होत्या. लक्ष्मी व सरस्वती एकत्र नांदत नाहीत याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे सावरकर कुटुंब असं म्हणता येईल. तिन्ही भावांवर सरस्वतींचा वरदहस्त होता. प्रत्येकाचं लेखन साहित्य हे बेजोडच आहे. बाळ सावरकरांचे जाईच्या मंडपाचे 2ही खंड खूप गाजलेत. मरण की लग्न, हिंदूंचा विश्वविक्रमी इतिहास ही लेखन संपदा उत्तम आहेच, पण सेनापती तात्या टोपे हे पुस्तक नवीन ऊर्जा देणारं होतं. कदाचित तात्या टोपेंवर हे पुस्तक लिहिणारे बाळ हे प्रथमच होते. उत्तम चरित्र लेखक, कादंबरीकार म्हणून त्यांचं वेगळंपण दिसून येतं. हिंदुत्व आणि हिंदू पदपातशाही याचं मराठी भाषांतर करून ते सर्वसामान्यांपर्यंत त्यांना वाचता यावं म्हणून सुद्धा ते प्रचारित करण्यात आलं. तात्यारावांना जे हिंदुत्व म्हणायचं होतं त्यात फक्त धार्मिक अंगाचाच विचार नसून सामाजिक, राजकीय, नैतिक अशा व्यापक पद्धतींचा विचार आहे हे बाळारावांना चांगलंच समजत होतं. अंदमानसारख्या निर्जन आणि अमानुष अत्याचारासाठी गाजलेल्या ठिकाणी आपले दोन्ही बंधू अडकले आहेत या गोष्टींचा त्यांना अतिशय मनस्ताप होत असे. विविध मार्गाने त्यांच्या सुटकेसाठी त्यांचे प्रयत्न सुरूच होते.
जवळपास 80,000 लोकांच्या सह्यांचे पत्र तयार करून ते पण त्यांनी पाठवले. हळूहळू सरकारवर दडपण येतच होतं. शेवटी त्या दोघा भावांची अंदमानातून सुटका तर झाली, पण भारतात आल्यावर मात्र एकाला रत्नागिरीला तर दुसऱ्याला गुजरातच्या जेलमध्ये पाठवण्यात आलं. शारीरिक मानसिक कष्टांमुळे दोघांची प्रकृती अत्यंत खालावलेली होती. क्षयरोगाने ग्रस्त झाल्याने बाबारावांचे लवकरच देहावसन झाले. स्वातंत्र्याचं सूर्य ते बघू शकले नाहीत. तात्यांना पण विश्रांतीची अतिशय गरज होती. माई तात्या मुंबईला सावरकर सदनमध्ये राहायला गेलेत. बाळाचा परिवार मोठा, तसेच त्याने बाबांचं आणि येसुवहिनींचं पण खूप केलं होतं. दादरमध्ये जवळच बाळही राहत होता. मुले मोठी होत होती, त्यांचं शिक्षण योग्य रीतीने सुरूच होतं. बाळारावांचेही पोटाचा त्रास सुरू झाला. शस्त्रक्रियाही करावी लागली होती. काही ना काही कारणाने अटक होत असल्याने दवाखाना बंद ठेवावा लागत असे. नंतरही रुग्ण जे पैसे देतील तेवढेच घ्यायचे. कधी कोणाला पैशासाठी अडवणूक केली नाही. शिवाय क्रांतिकारक पैसा खर्च होतच होता. क्रांतिकारकांना दुःखच होईल अशी सभोवतालची परिस्थिती झाली होती. अखंड हिंदुस्थानासाठी बलिदान देणाऱ्यांचे प्रयत्न विफल झाले होते. नेहरू आणि जिन्ना यांच्या पंतप्रधान होण्याच्या भांडणात देशाचे विभाजन झाले होते. एवढेच नव्हे तर अहिंसेच्या पुजारी गांधींनी पण गोष्टीला पाठिंबा दर्शवल्यासारखेच होते. पाकिस्तानातून लाखो हिंदूंची कत्तल होऊन आझादी का तोफा म्हणून ट्रेनमध्ये भरभरून हिंदू शीख यांचे मृतदेहांचा खच पाठवण्यात येत होता. भगतसिंगाच्या हुतात्म्याला अनुचित व हिंसक कृत्य असे म्हटले होते. गांधींनी मुस्लिम लीगच्या हिंसेसमोर हिंदुस्थानी जनतेला आहुती देण्याचं आवाहन केलं. ज्या अब्दुल रशीदनं स्वामी दयानंदांची हत्या केली त्याला आपला भाऊ मानलं. बॅरिस्टर जिन्ना यांना कायदे आझम ही उपाधी दिली. एवढेच नव्हे तर पाकला 55 कोटी देण्याचं नाकारल्यानं उपोषण केलं आणि ते पैसे द्यायला भाग पाडलं. एक ना अनेक अशी शेकडो दाखले देता येतील की गांधींनी मुसलमानांना डोक्यावर चढवलं आणि भारताचे तुकडे करण्यात आले. खरंच आजही वाचून आपल्याला इतकी चीड येते, रक्त सळसळतं. असंच सळसळलं रक्त आणि नथुराम गोडसे यांनी गांधींचा कार्यकाळ संपवला, तोही कायमचा. नथुराम गोडसेसारख्या स्वामीभक्त किंवा राष्ट्रभक्ताला अशी चीड येणं स्वाभाविक नव्हतं का? इकडे निवडून सगळ्या ब्राह्मणांची घरांची नासधूस करण्यात आली, घरे पेटवण्यात आली. सर्व देशभर हिंसेचा डोंब उसळला. सर्वच मारो काटो असं सुरू होतं सर्वत्र. कुठेही अर्थाअर्थी संबंध नसताना सावरकर कुटुंबांवर आच येणार हे ठरलेलंच होतं. वयोवृद्ध तात्यांना काही काळ पोलीस संरक्षण दिलं, पण बाळारावांकडे कोणाचं लक्ष गेलं नाही का? त्यांना या अहिंसावाद्यांनी अक्षरशः घरातून ओढून बाहेर काढलं. दगडफेक सुरूच होती. शरीर रक्तबंबाळ झालं. डोक्यावर भला मोठा दगड असा काही लागला की तेच मूर्छित होऊन पडले. कसंबसं त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं. उपचार सुरू झाले. तब्येत खूपच खालावली होती. जेमतेम 8-9 महिन्यांनी थोडी बहुत दुरुस्त होत नाहीत तर त्यांचा मृत्यू झाला. शोकांतिका ही की सगळ्यांचं भलं करणाऱ्या, देशासाठी लढणाऱ्या व्यक्तीला असा मृत्यू यावा का? तर तो सावरकर आहे म्हणून, आणि तोही कसा? ज्या नेत्याने आयुष्यभर अहिंसेचे भजन केले, त्यांच्या समर्थकाने हिंसेचे तांडव माजवले. काही तासातच अहिंसा ढासळली. पण खरंच सांगा, असा मृत्यू झाला बाळारावांचा हे किती जणांना माहिती आहे? ही माहिती का लपवण्यात आली किंवा कोणासमोर आली नाही? परकीय शत्रू समजतो आपण, पण देशातच विघातक शक्ती असतील तर काय करणार? अनेक निरपराधी कुटुंब उद्ध्वस्त झालीत. एका अहिंसेच्या नावाखाली अत्यंत क्रूर चेष्टा करण्यात आली. सावरकर कुटुंबांचे भले मोठे ऋण आम्हा सर्वांवर आहे. त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या करूच नाही, नकोच. त्यांचे विचार थोडे तरी अंमलात आणा आणि म्हणजेच त्यांना खरी आदरांजली दिली असं म्हणण्यात येईल.